वा वा. गेल्या आठवड्यापासून ऑडियन्स यायला लागल्यामुळे एक वेगळी एनर्जी आहे ना सर. ऍब्सल्युटली असं भरलेलं वाटतंय सगळं. आणि मला खात्री आहे की या एपिसोडना रिस्पॉन्स पण कमाल येणार. कमाल कमाल. आणि तो यावा, तो येत आहेच. ऑडियन्स ही तर एवढी नटून आलेत दोघी जणी, जसं काही इकडे हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे आमच्याकडे. एवढे नटून आलेले आहेत. नाही नाही, फॅनच आहेत त्या. हळदी कुंकाचाच कार्यक्रम आहे. हळद जास्त असणार आहे पण आज. अच्छा. सध्या झी मराठीवरचं वातावरण सर बाजिंद्या रंगाचं झालेलं आहे. हो बरोबर. बाजिंदा रंग म्हणजे कुठला सांगा. बऱ्याच जणांचं असं झालं, पण त्या शब्दाचा शोध घेण्याची मोहीम सुरू झाली महाराष्ट्रामध्ये. करेक्ट. एक प्रोमो लागला आणि बाजिंद्या रंगाचा आभाळ पांघरून घेतो हा शब्द फेमस झाला. करेक्ट. आणि एक वाक्य आलं, मन झालं बाजिंद. सगळे शोधायला लागलो, अरे बाजिंद म्हणजे काय, बाजिंद म्हणजे. तसं सैराटच्या वेळेला झालं होतं. सैराटचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न अनेक जण करायला लागले. लागीर झालं. जी लागीर म्हणजे काय, ते एक जे शब्द शोधणारा माणूस आहे आमच्याकडे, बर, तो तेजपाल वाघ आहे. त्याला असे शब्द फार आवडतात, लागीर, बाजिंद. तर आता ते बाजिंद म्हणजे काय आहे हे जाणून घेण्याची आज वेळ आलेली आहे. आणि सध्या झी मराठीवर प्रचंड गाजत असलेली मालिका मन झालं बाजिंदचे सगळे कलाकार आज या मंचावरती येणार आहेत. जोरदार टाळ्या टीम बाजिंद झालं जी साठी. सर नमस्कार. सर स्वागत. वा वा. मन झालं बाजिंदचे हे सगळे कलाकार या मंचावरती आलेले आहेत. सगळ्यांसाठी मी जोरदार टाळ्या वाजवतो. खूप गप्पा मारायच्या आहेत. सगळ्यांना विनंती, कृपया तुम्ही स्थानापन्न व्हा. जोरदार टाळ्या. बाकी तुम्ही कसे आहात, मजेत ना. आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर खूप मजा येते मला, पण आता या सगळ्यांना आपल्या थुकरटवाडीची मालिका दाखवण्याची वेळ झालेली आहे. खरं तर इकडे जेव्हा जेव्हा मालिका येतात तेव्हा आपली मालिका आपण त्यांना दाखवत असतो. तर आज तुमची मालिका आलेली आहे. तुम्हाला एक आम्ही मालिका दाखवणार आहोत. बघूयात आपली कुठली मालिका आहे. तुमची मालिका खूप गाजली सध्या, मन झालं बाजिंद. आमची पण एक मालिका आहे, तिचं नाव आहे मन झालं फाजिंद. आता तुम्ही म्हणाल की हे फाजिंद म्हणजे काय. जसं तुमची मालिका बघून आम्हाला प्रश्न वाटला बाजिंद म्हणजे काय, तसं तुम्हाला थोडा वेळ पडू द्या. जसे सगळे महाराष्ट्रातले लोक सध्या, मी पाहिलं यांची मालिका जेव्हा चालू होते तेव्हा ब्रेकमध्ये सगळा सर्च वाढलेला दिसतो, हे बाजिंद काय, बाजिंद रंग कुठला आहे. तसं तुम्ही ना ब्रेकमध्ये फाजिंद म्हणजे काय मी तुम्हाला थोडंसं डोक्याला काम दिलेलं आहे. तर सुरुवात करूयात आपल्या मालिकेला. तुमच्या मालिकेत जसं भाऊसाहेब आणि रंजना हे फार गोड कपल आहे, की तुमच्या मालिकेत जसं भाऊसाहेबांचं घर आहे, त्यांचा हळदीचा मोठा कारखाना आहे सर, त्यांचा मुलगा आहे राया. आणि त्यानंतर मग आपली हिरोईन कृष्णा सुद्धा आमच्याकडे, सगळी पात्र आमच्याकडे येणार आहेत. तर सुरुवातीला जाऊयात भाऊसाहेबांच्या घरी, भेटूयात भाऊसाहेब विधाते आणि रंजना यांना. भाऊसाहेब या.
वेशभूषा एकदा बघून घ्या आरशात. हा हा हे काय चाललंय? अरे कटप्पा बाहुबलीच आहे काय? ह्याचं काय म्हण? नवरा आहे मी तुझा भाटप्पा. भाऊसाहेब. हा भाऊसाहेब. कमान राजेश कमान. हे काय करताय? चीरअप करतो मी स्वतः. राजेश प्रत्येक सीनच्या आधी ते स्वतःला चीरअप करतात है ना, करतात ना असं. हो, आणि मग दिग्दर्शक अख्खा सीन पण म्हणतात कमॉन राजेश. वा 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 वा. ऍक्च्युली मी नवरायचा होय होय भाऊसाहेब. हो भाऊसाहेब. पण हे सगळं काय चाललं होती? पोरं कुठली होती आणि काय चाललं होतं तुमचं इकडं? डान्स करत होतो. ते पोरं म्हणले डान्स करा, तुमचा व्हिडिओ बनवतो, व्हायरल करतो, तुम्हाला फेमस करतो म्हणून नाचत होतो. त्याचं काय एवढं. हे बघा, हे असे डान्स बिन्सचे व्हिडिओ करून फेमस होऊन काय उपयोग नसतो. हे तिला पण कळलंय शेवटी, म्हणून ती डेली शॉपला आली. काय? तिला पण कळलंय हे असले व्हिडिओ करून काय होत नसतं. आणि तुम्हाला सांगते हे नितीश काय 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 शिंक आली. नितीश काय नितीश अशी शिंक आली. मी पण काय ऍक्च्युली अगं भाई मला सांगायचं नव्हतं, पण आता काय बाई काय नितीश चव्हाण आहे की नाही आपला लागीर जीवाला आहे ना, त्याचा मित्र आहे चांगला. हे मिळून व्हिडिओ करतात आणि फेमस करतात. बघायचं तुम्हाला सर व्हिडिओ? तुम्हाला बघायचे व्हिडिओ? मग काय तर दाखवा रे. सिनेचा जाच मिस करणार आहे. हे आले आमची गुल्ली. गुली गुली काय 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 गुली 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 गुली. शादी के बाद क्या क्या हुआ? कौन हारा कौन जीता? खिड़की में से देखो जरा. बोलू दे ना त्यांना. ना सॉरी सॉरी माझा आहे ना. सॉरी. गुली 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 गुली. शादी के बाद मारू का मी कानाखाली 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 मारू का मी कानाखाली. नको नको ओ नको नको. झटपट हुआ तो खटपट होने. आता गाणं करता का आता? मावशी आहे, मावशी हिची मोठी बहीण आहे. जे हिची मोठी बहीण आहे, राहते आमच्याच घरात आणि आमचीच नाही नाही आमचीच भाकरी खाते म्हणलं. असं विचारून होती. हा असं का असं बोलतोय हो? का? आठवा तुमचा पहिला बिझनेस आमच्या यांनीच मदत केली होती तुम्हाला. अच्छा, कुठला बिझनेस होता यांचा? 100% 10वीचा रिझल्ट असा बिझनेस होता. क्लास काढले होते यांनी? नाही नाही हं? 10वीतल्या पोरांना कॉपी पुरवायचे. हे काय हे रंजना, तुझ्या बहिणीला सांगू दे. हा इथं आमच्याच घरी येऊन आमच्यावरच असं शिरजोरी काय? मी शिरसोरी करते. बापरे. या घरासाठी मी काय नाही केलं. या घराचं नेहमी चांगलं व्हावं याचा विचार केला मी. माझं नशीबच फुटकं. माझं नशीब त्या सैराज मधल्या पाळ्यासारखं झालंय. लव्ह लेटर म्हणून कागदाचा बोळा उचलून उघडावा तर त्यात
प्लीज गे नका असं बोलू. अच्छा 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 दादासाहेब दादासाहेब हा काय? राया दादा लय भडकलेत. का त्याच्या बुचडाला बांधायचा रबर हरवला काय? नाही 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 तसं नाही. कारखान्यात कोणीतरी भेसळ केली आहे म्हणे. काय लय मारतोय तो त्याला. कारखान्यात भेसळ केली? हा अहो पण मग त्याच्यात मारण्यासारखं काय एवढं? अरे एखाद्याला वाटली असेल मिसळ खावीशी, मिसळ केली त्याच्यात काय? अरे त्याने जप्त करायची ना ती, हिथं आणायची, आपण खाल्ली असती घरी मस्त मारून तर्री. ए खाल्ली असती गपच ना. कोणी केली भेसळ? यानं केली होती भेसळ. सेल काढून घ्यायचे, सेल काढायचे. बोले काय केलं बोल. वासा नाही ऐकणार. असं ऐकणार नाही. हलकट मेल्यास काय करतोयस? हे कोण तुम्ही? मी आर्ची आणि हा परशा. ही आमच्या तात्यांची गाडी आहे. ठेव खाली. मराठी कळत नाही? इंग्लिश सांगू? हा इंग्लिश सांगा, त्याच्याबरोबर चकली पण सांगा. हलकट मेल्या ठेव. तुमच्या बापान गाडीमध्ये छत्री उघडली होती का रे? त्याला कॅरेक्टर आहे तिचं, म्हणजे काय म्हणायचं? बाळ्या नसाल्या तुम्हाला तिथं राखणीला ठेवलंय ना? हा इथं तुम्ही स्किट बघत बसला आहे. कामाला लक्ष नाही सर यांचं. यानं केली होती भेसळ. अरे काय 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 केलं? याला मी येल्लो हात पकडलाय. येल्लो हात म्हणजे? त्याच्या हाताला हात लागली होती. येल्लोची स्पेलिंग माहितीये? माहितीये ना. OIL. ऑइल झालं ते. मग काय झालं? गोड तेल पण पिवळच असते. भेसळ केली सांग. अरे पण काय, एक मिनिट बाबा, तिला का मारतो सारखा काय भेसळ काय केली त्यांनी ते तरी? त्यानं दुधामध्ये हळद मिसळली होती. मी स्वतः पाहिलं डोळ्यानं, एवढ्या मोठ्या बघुल्यात. हो साहेब, ते हळद दूधवाली दूध होती साहेब. सांगा ना. ते हळदीचं दूध होतं. साहेबांनीच सांगितलं होतं सगळ्या कामगारांना वाटा म्हणून, खोकला लागू नये म्हणून. अरे साहेब सांगूच शकत नाही. साहेबांना खोकला लागला का साहेब हे आपलं मध पित्यात मध. पण हे काय? हे मधाचं पोळ आहे. ए जा बाबा जा, आपल्या कारखान्यात कोणी असे भेसळ बिसळ करणार नाही. जा. नाही तर काय, आपल्या कारखान्यात कुणी भेसळ करूच शकत नाही. हो ऍक्च्युली आपल्या कारखान्यात कुणी. तू कोण आहेस रे टमाट्या? तू कोण आहेस? मी ऋतिक. कसा? हे असा शेण संपत आलेले असतात बघा, थोडीशी power असते. तेव्हा बघा एवढंच होतं ना मूवी. कसं दाखव? एवढंच आहे, शेवटची पॉवर आहे. अरे ह्यो जर असा रीतिक असेल तर वर्षानुवर्ष मी जे करतोय म्हणजे आपल्या बाबा शिक्या
हे जे मी करत आलोय तो कोण अल्ताफ राजा होता काय? तुम्हारे घर में दरवाजा है. अरे असं कसं ऋतिक असेल? हा हे असं कसं असेल ऋतिक? चिकूवरती पाय पडल्यानंतर दिसतो चिकू तसा. हा? ही कुणी जास्त टाईट बांधत नको जाऊस का? कुणी ओढली ना कुणी जर का तर रिझल्ट तुझ्या समोर आहे. अरे ए, बाळा हा एवढा कसा वाढलास? डबा नाही खाल्लास का? अहो कुठले काय कामाच्या नादात काय लक्ष असते काय? डबाच नाही खाला असं कुठं चालतंय काय का? का मी बनवलेला शिरा तुला आवडला नाही का? अगं आई पावट्याचा शिरा कोणी बनवतं का? मी तेच म्हणते की आपण रायाचं लग्न करू. माझी भाची आहे ना तिच्याशी करू. ए तू गपे चुली मावशी. नाही चुकतंय काहीतरी. गुली गुली आहे माझं गाव. हा तेच ते मी माझ्यासाठी पोरगी स्वतः बघणार आहे आणि बघितली की अख्ख्या गावात पेढे वाटणार आहे. पेढे घ्या पेढे. दिसाना कुठे तुझ्या? तुझ्या एका दिटीसाठी मन उधळून जातो. बाजिंदा रंगाचा आभाळ पांघरून घेतो. म्हणजे तो म्हणतोय म्हणून मी म्हणलं. अरे देवा. बाजिंदा म्हणजे काय माहिती का तुला? माहितीये मला. वा. तू नशीबवान आहेस. तुझा बा जिंदा आहे. माझा बा जिंदा नाही. माझे मामा मामी जिंदा आहेत. हा माझा मामा जिंदा आणि ती माझी मामी चिंदी. चिंदी चिंदी. नमस्कार नमस्कार नमस्कार. ते घ्या ना. चैन से सोना है तो जाग जाओ. चैन से सोना है तो जाग जाओ. चैन से सोना है तो जाग जाओ. आता ते घ्या. सन्नाटे को चिरती हुई सनसनी. सन्नाटे को चीरती हुई सन्नाटे को चीरती हुई सनसनी. कोण आहे तू? कोण आहे ते? काही सांगते काही. अरे देवा. इकडे ये तू. इकडे
येतो तुझ्या असं सांगून काना खायचा नाही तुझ्या तुला कळतं का नाही कुणावर बोलावं नाही काय कसं बोलावं ती दिसतंय रताळ्याच्या पोत्यासारखं पण ती काय रताळ्याचं पोत आहे का मालच खायचं सॉरी 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 सुलोचना कस काय येणं केलं बेटा? सुलोचना सुलोचना माझं नाव कृष्णा आहे. ओ सॉरी, जरा कॅरेक्टरच्या शोधात आहे ना. तर जरा मिळत नाही आहे कॅरेक्टर. येस, कम ऑन राजेश, कम ऑन. राधा कसं काय येणं केलंय? साहेब आज मी बीकॉम पास झाले. वा 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 वा, क्या बात है. जिल्ह्यात पहिली आली ती. वा, बघा बघा तिच्याकडे बघा. मस्तच आहे. तसं बघा म्हणत नाहीये. बघा बीकॉम पास झाली आहे पोरगी, जिल्ह्यात पहिली आलेली आहे. आणि तुम्ही बघा बालवाडीत सतत नापास होण्याचा रेकॉर्ड यांच्या नावानं आहे. मग काय झालं मी पण बीकॉम झालो असतो पण नंतर मी विचार केला बीकॉम होऊन मी करणार काय. मी ठरवले मी सीए करणार आहे. हे तर माझ्यासाठी आज आहे मी पण झालो असतो. सीएचा फुल फॉर्म येतो का? माहिती काय? चालू अकाउंट. अरे चार्टर्ड अकाउंटंट सीए. हुशार आहे आमची पोरगी. एसी होणार आहे. काय? एसी एसी सीए मामी सीए. ती आता बोलली ना सीए मग त्याच्यात एसी म्हणण्यासारखं काय सिंपल आहे ना ते. सीए सिंपल आहे की नाही मग एसी का म्हणायचंय त्याच्यात काय पंच नाहीये. काय कुणी दिला हा पंच? तेजान दिलाय ना. तेजा कळलं तुझ्या स्क्रिप्ट आम्ही इथं बंद सॉरी चुकून खरं निघाल. सीए म्हणा ना तुम्ही डायरेक्ट. चला नाही ती कसं इसरती जरा पण तिला कळतच नाही काय करावं. भयाक लागत करते ती. आता तिला जर केळ खायचं असलं का नाही साल खातीन घर फेकून देते. का बसा तुम्ही. आणि तुमचं काय प्यायला ना की मामा पर जमिनीवरचा मासा होतोय. हो काय पण बोलू नका सांगून ठेवतोय तुला ते. पण आता जरा बरं आहे माझं. हा माझ्या कोणतरी उपचार करतो गुपचूप. हा रात्री मी झोपलो का नाही गोळ्या कोणतरी तोंडात टाकतो माझ्या. त्यामुळे सकाळी पडतीशी उतरते आपली. अहो आपली शेळी बरोबर झोपताय तुम्ही रात्री. घेतल्यावर काय कळत नाही या माणसाला. तर मंडळी सुरू आहे आपली मालिका जिचं नाव आहे मन झालं फाजिंद. पाहायचं या मालिकेत पुढे काय घडणार आहे पाहूयात याचा उर्वरित भाग उद्याच्या भागात. वा वा. तर आता आपण गप्पांना सुरुवात करूयात. या बाजूपासून कृष्णा आणि राया ही जोडी प्रचंड प्रसिद्ध झाली आहे सध्या आणि प्रोमो पासूनच तुम्ही गाजताय. म्हणजे तुमच्या अंगावरती हळद पडते असा एक खतरनाक प्रोमो दिसला आणि त्यानंतर सगळीकडे चर्चा झाली. हे काय काय काय. मग तुम्ही असे वरून पाडता बिडता तो एक प्रोमो आला. ऍक्च्युली तो तुम्ही कॉपी केलेला आहे. त्यांच्या पिक्चर मध्ये ते आणि सईता हा ना सर ते त्यातनं घेतलेलं आहे. हो काय? हा अच्छा. फक्त हे फुलात पडतात आम्ही. हा तर काय सांगशील कशी प्रतिक्रिया आली आणि काय सांगशील या तुझ्या भूमिकेबद्दल? प्रतिक्रिया अशी होती की पहिलं तर नाव जसं अनाऊन्स झालं मन झालं बाजिंद त्याच्यावरतीच खूप वेगळी प्रतिक्रिया होती सगळ्यांची की काय बाबा काय येतंय काय नक्की हे काय आहे का बाजिंद म्हणजे काय. खूप सारं म्हणजे मलाही प्रश्न पडला होता स्टार्टिंगला की काय आहे. नंतर ते सर्च करून सरांना विचारून बऱ्याच गोष्टी कळाल्या की काय आहे कसं आहे. आणि जसे जसे प्रोमो येत गेले तसे तसे लोकांना ऍक्च्युली उत्सुकता लागली. कन्फ्युजनही झालं खूप सारं की असणार काय. कारण की एकदा हळद पडते एकदा आम्ही फुलात पडतोय एकदा दरीमध्ये उडी मारतोय पाण्यात. तर ते ऍक्च्युली आहे काय. तर त्याच्या पाठीमागे एक रिझन आहे की जो बिनधास्तपणे प्रेम करणार किंवा जे काही काम करतो तो बिनधास्त करणारा तर ते त्या प्रोमो मधून दाखवण्याचा हे प्रयत्न केला होता त्या सरांनी. वा 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 वा. तू काय सांगशील तुझ्या पात्राबद्दल?
मी कृष्णा फुले हे पात्र करते आणि ती एक मध्यमवर्गीय मुलगी आहे जी मामा मामींकडे राहते. तिला आई वडील नाही आहेत. तिचे खूप हाय एम्स आहेत. तिला CA व्हायचं आहे, पण जसं मिडल क्लास फॅमिलीला खूप सारे प्रॉब्लेम्स येतात, त्यातूनही ती एक पॉझिटिव्हिटी मी बघतीये. तिला ते कुठेच नेगेटिव्हिटीकडे न्यायचं नाही की माझ्याकडे हे नाही आहे ते नाही आहे. त्यातून पण ती मार्ग काढते. मामाला सावरणार किंवा मामी आणि मामाची जी भांडण म्हणजे ती सावरून घेणारी आहे. सगळ्या गोष्टी तिच्या सॉर्टेड आहेत अशी मुलगी आहे. असं एक पात्र आहे. मग आता फॅन्स खूप भेटत असतील तुला. तू सोशल मीडियावर खूप फेमस आहेस. त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत? ऍक्च्युली कृष्णा आणि श्वेता खूप वेगळ्या आहेत. हो, खूपच जास्त वेगळ्या आहेत. त्यामुळे माझ्या जे कोण फ्रेंड्स फॅमिली जे कोणी आहे त्यांना खूप असं एक सरप्राईज येते की हे कसं शक्य आहे की श्वेता खूप वेगळी आहे, कृष्णा खूप संयमी शांत आहे, न बोलणारी, आणि मी खूप बडबडी आहे. तर ते खूप सरप्राईज आहे आणि त्यांना छानही वाटतं की मी हे पात्र साकारते आणि मलाही खूप भारी वाटतं की मला हे पात्र साकारायला मिळालं आहे. त्यामुळे मी खूप गोष्टी शिकते. वा 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 वा. तुला तुझ्या फॅन्सच्या काय प्रतिक्रिया आहेत? हे खूप असं सरप्राइझिंग होतं की फॅन्स येतात आणि फोटोज वगैरे. हे माझ्यासाठी खूप नवीन आहे, कारण की याच्या अगोदर असं हे अनुभव नाही केलं मी काहीच, की फॅन्स येतात किंवा मेसेज वगैरे करतात की खूप छान होतंय काम वगैरे. आणि सरप्राइझिंगली म्हणजे ह्या गोष्टी घडतात माझ्यासोबत. तर हे खूप नवीन आहे माझ्यासाठी आणि खूप छान वाटतंय मला. वा 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 वा. आणि ते असे फॅन्स वाढत राहणार आहेत, यात काही शंका नाही. आता येणार आहे अंतराकडे. खर तर कृष्णा जी आहे तिचं भाजीचं दुकान आहे तुमच्या घरी माहितीये, म्हणून रायाला ती आवडावी म्हणून साधारण एक भाजीसारखी दिसणारे ड्रेपरी करून ती आज आलेली आहे. माझ्याकडे तर जरा तू बघ मधून मधून साधारण एक कोथिंबीरीची जोडी शेजारी ठेवली अशी वाटावी म्हणून. काय सांगशील? तुझं पात्र पण फार गोड आहे. हो, अंतरा ही एक प्रचंड स्वार्थी आणि प्रॅक्टिकल मुलगी आहे. तिला रायामध्ये फक्त आणि फक्त त्याच्या संपत्तीसाठी त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि त्याच्यासाठी ती गुली आत्या जी तिची गुली आत्या आहे तीच तिचं एक की आहे. सो गुली आत्याची मदत घेऊन त्या घरात कसं जाता येईल ह्याचे तिचे आटोकाट प्रयत्न चालू आहेत, पण त्यात ती कशी यशस्वी होते ते बघूया आता आपण. वा, तुला खूप साऱ्या शुभेच्छा. तर गप्पांना सुरुवात झालेली आहे. आता आपण वळणार आहोत आपल्या एका वेगळ्या सेगमेंटकडे. कसं आहे, हवाई उद्या म्हटलं की तुकरटवाडीत अनेक कार्यक्रम घडतात, तसे आमच्याकडे सुद्धा घडणार आहेत. आत्ताच एक नवीन कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे, तो प्रचंड गाजतोय, दिल खुलास विथ विलास. बरोबर. आज एक वेगळा कार्यक्रम इकडे होणार आहे. कसं आहे, फॅन्स खूप महत्वाचे असतात सगळ्यांसाठी. तुमचे प्रचंड फॅन आहेत, प्रत्येकाचे वेगवेगळे फॅन फॉलोईंग असतं, प्रत्येकाचे ग्रुप असतात, फॅन ग्रुप म्हणतो आपण त्याला. असे फॅन्स तुम्हाला आता या मंचावरती भेटायला येणार आहेत. नॉर्मलीच पानपट्टीवर बरेच जण भेटतात. आम्ही फॅन पट्टी असा एक कार्यक्रम सुरू केलाय आज. बर. तर इकडे एक फॅनपट्टी इकडे जमणार आहे. ते तुमच्याशी गप्पा मारणार आहेत, त्यांना काही प्रश्न आहेत, ते प्रश्न ते तुम्हाला विचारतील आणि तुम्हाला अर्थात त्याची उत्तरं द्यायची आहेत. सुरुवात करूयात या नव्या कार्यक्रमाला, ज्याचं नाव आहे फॅनपट्टी. आणि या फॅनपट्टीच्या आपल्या कट्ट्यावरती बोलावूया तुम्हाला भेटायला आतुर झालेल्या आमच्या फॅन्सना. म्युझिक प्लीज. या क्या बात. प्लीज बसा, प्लीज हॅव अ सीट. प्लीज बसा. इकडे पण बसा, आपलंच आहे. या सर, इकडे या. एक मिनिट, तुम्ही शूटिंग काढताय का फोटो काढताय? फोटो काढला. फोटो कशाला करायला पाहिजे? लाईव्ह फोटो येतो माझ्या फोन मध्ये, ऍडव्हान्स फोन आहे. बसा बसा बसा. दोन पद्धतीचे फॅन्स असतात मंडळी, दोन पद्धतीचे फॅन्स तुम्ही बघितलेत. अतिउत्साही फॅन्स आणि आळशी फॅन्स. तर माझा प्रश्न कृष्णा यांना आहे. अच्छा, हिरोईन. नमस्कार. नमस्कार. तुम्ही खूप छान पात्र साकारताय. हे पात्र रंगवताना तुम्हाला काय वाटलं की ही जी मुलगी आहे, ज्या गावातनं ती येते,
तर साधारण तिची वेशभूषा केशभूषा कशा पद्धतीची असावी? पैसे सगळे पोटफोडेसे झाले. बापरे. शट अप. एवढे पोटपोड्या शेव म्हणून नंतर जीभ दाखवली ती नागासारखी असायची जीभ आहे. पुन्हा एकदा मी प्रश्नाकडे येते की साधारण त्या व्यक्तिरेखेची वेशभूषा जी आहे ती कशी असावी असं तुम्हाला वाटतं तुमच्या पात्रासाठी? सिम्पल साधी एलिगेंट अशी. म्हणजे सिंपल कपडे असावे. मेकअप किती असायला पाहिजे का करायलाच नाही पाहिजे? काय साधी, जसं तुम्ही मेकअप नो मेकअप तरी चालेल, कारण ती खूप बरोबर. हे पटतंय ना तुम्हाला? मग 100-150 लिपस्टिक काय करतायत तुमच्याकडे? नाही, साधं सिंपल गावाकडचं जर करायचंय तर एवढ्या लिपस्टिक हव्यात कशाला म्हणते मी. ती श्वेताला आवडे, ती कृष्णाला नाहीये. म्हणजे तुम्ही ऑडियन्स बरोबर दगा करताय. तुमची पर्स असेल तुमच्याकडे, प्लीज आपण चेक करूया मॅम. आता आपण बघूया की यांच्या या पर्स मध्ये साधारण आता या क्षणी तुमच्या समोर किती लिपस्टिक आहेत. क्या बात आहे. साधारण एक 3 मॅडम आम्ही जेवायला देणार होतो तुम्हाला. तर साधारण आत्ता या क्षणी यांच्या या छोट्याशा पाऊच मध्ये इतक्या लिपस्टिक आहेत मॅम. साधारण या लिपस्टिकची किंमत किती असेल तुम्हाला सांगा? 500, 450 हे ही 550, 890, पावणे 700. म्हणजे एक सेकंद मॅडम, माझा लिपस्टिक कधी खापत नाहीये. तुम्ही घेऊन टाका. काय करते? सगळ्या 1000 रुपयाला देऊन टाकते. सगळ्या बॉक्स सकट 1000 रुपयाला. मॅडम हे घेऊन द्या. 2 दिवस ठेवलेत मॅडम. थँक्यू. 1000 रुपये तेवढे. हा, पैसे द्या मॅडम. जाऊ दे, ऑनलाईन केलेत तरी चालेल. चला, माल खपला. साधारणपणे आता आपण पुढच्या फॅनकडे येऊयात. आपण कोण आहात? मी खूप मोठा फॅन आहे. ऍक्च्युली मी सल्या आणि बाळ्या म्हणजे ह्या दोघांचा लई मोठा फॅन आहे. एकूण हे एकत्र राहतात, बरोबर? सरांबरोबर राहतो तुम्ही. तर मी काही प्रश्न काढलेत सर. रॅपिड फायर एकत्र उत्तर द्यायचं. हा, एकत्र उत्तर. हो. तर पटापट म्हणजे जो फास्ट उत्तर देईन त्याला 1 पॉइंट आणि ज्याचे पॉइंट जास्त तो खरा सरांचा लाडका. येस. रेडी आहात तुम्ही? नागराज सरांचं टोपण नाव सांगा. अण्णा. तुम्ही फास्ट दिलं. येस, सगळ्यांनी फास्ट दिलेलं आहे, त्याला 1 पॉइंट. अरे ते काय दुसरा पेन हवा आहे? नाही ठीक आहे. नागराज सरांचं म्हणजे अण्णांचं आवडतं पेय कुठलं? चहा, कॉफी का मग काहीच नाही. काहीच नाही. हे काय? पण त्याने काहीतरी पिताना बघितलं. कन्फ्यूज झाला. काय सांगू? बोला ना. काय पिताना बघितलंय? का मग बोला. ज्यूस वर आहे आपण. ज्यूस कैराट मधला जो गाजलेला सीन आहे ना खानचा, तेवढा हा सीन गाजावा, एवढं भारी रिॲक्शन होती. अण्णा घरात असताना बनियान घालतात की नाही? घालतात. वा, हा कुठला प्रश्न आहे? हा काय प्रश्न आहे? ते का सांगतील बनियान अण्णा बनियान घालतात का? हे का सांगतील? आणि कुठली रॅपिड फायर? अशी कुठली रॅपिड फायर? तर हे खरोखर ते त्यांच्याबरोबर राहतात की नाही याची माहिती आता आपल्याला कोणाला माहित होतं का इकडं? आता मी तुम्हाला सांगू शकतो भाऊ कदम रूम मध्ये बनियानवर फिरतो. मी त्याच्या बरोबर असतो, मला माहिती. अण्णांबरोबर हे असतात, कन्फर्म केलं मी. ऐका की शो बघून अण्णाने हाकलून दिलं. शो बघून अण्णाने हाकलून दिलाय म्हणजे दोघांना पण द्या. दोघांनी उत्तर दिलं. दोघांना पण बघा कसं आहे, माणूस म्हणल्यावरती ह्या क्षेत्रात असताना
त्याला प्रत्येक माणसाला कुठल्या ना कुठली जिद्द असते, कुठल्या ना कुठल्या गोष्टीची ओढ असते, आवड असते. बरोबर. तर मला तुम्हाला विचारायचंय कशी तुम्हाला कॉमेडीची ओढ मला आहे? comedy त्यांना रोमॅन्सची ओढ आहे. यांना रोमॅन्सची ओढ आहे. ह्यांना कसं लिपस्टिक विकायची ओढ आहे. तर अण्णांना कसली ओढ आहे? गाडी गाडी गाड्या नवीन नवीन गाड्या. गाडी तुझं काय म्हणणं आहे याच्यावर? अण्णांना लय कन्फ्युज आहे. बऱ्याच गोष्टींची ओढ आहे. बऱ्याच गोष्टींची. ठीक आहे, गाडी आणि तुम्ही त्या बऱ्याच अजून ज्यूस मध्ये नाही अडकला. रिएक्शन मला ज्यूसच्या बाहेर. बर याचं म्हणणं आहे की गाडी, याचं म्हणणं आहे बऱ्याच गोष्टी. तुमचं म्हणणं काय, कशाची ओढ आहे? दोघं चुकीचे आहेत सर. कशाची ओढ आहे? त्यांना पाचची म्हणजे वड पाचची पिक्चर मध्ये वड पाचची करतात ते. तर त्यांना वड पाचची लक्षात ठेवा. तुम्ही घरातले आहात, तुम्ही खरं उत्तर दिलं पाहिजे. बरोबर. पुढं नागराज सरांचं गाव सांगा. जेऊर. हा जेऊर बरोबर आहे. हा बरोबर. मला तर करमाळा वाटत होत. आता फॅन्ड्री मधल्या हिरोईनचं नाव काय? चालू. बाबू क्या बात आहे. ह्याच्यात तर अजिबात मागं पुढं नव्हता. ह्याच्यात अजिबात मागं पुढं नव्हतं. जाम चालू लोक चालू असं उत्तर आहे. नीट उत्तर परत एकदा विचार करून द्या. फॅन्ड्री मधल्या हिरोईनचं नाव काय? शालू. कसं काय शालू? शाली काहीतरी. शाली पण म्हणायची आणि शालू असू द्यात. उत्तर चुकलं सर. परत काय उत्तर आहे? हे खरं उत्तर आहे काळी चिमणी. अख्ख्या पिक्चर वर हिरो त्या काळ्या चिमणीच्या मागे फिरतोय. बरोबर. त्याची खरी चिमणी कधी भुरकन उडून जाईल त्याचं त्याला कळणार. हे काळ्या चिमणीच्या मागे लागलाय. हिरो जिच्या मागे लागतो ती हिरोईन की नाही? खरंय. त्याचा डायलॉग पण होता, काळी चिमणी भेटल कर, काळी चिमणी भेटल. तू एकदाही म्हणा नाही शाली भेटल कर. त्याला मिळालंय असती. कसा आवाज आहे? कसा रोहित आवाज कसा आहे? काळी चिमणी. काळी चिमणी गावाय पाहिजे लागा. हा कुठला जबे गेला बदकाचा आवाज? हा कुठला बदकाचा आवाज काढणार? म्हणजे जबेनी डोनाल्ड डकचा आवाज काढला सर. हा जब्या नाही बजा होता. जब्या नाही बजा होता. हा नाही भाज्या कशात अडकलं असा आवाज होता. पुढे रॅपिड फायर सुरू आहे. रॅपिड. तुम्ही मध्ये मध्ये कॉमेडी करू नका रे. आम्हाला त्याचीच पेमेंट आहे. हा. आणि नागराज सरांचा नंबर सांगा. 9865. 98 724 9865. येस. ओके. कोण जिंकलं? मी. कसं काय? मी ऍक्च्युली खूप दिवस नागराज सरांचा नंबर शोधते. करायचा होता, कुणी नंबर देईना मला. शेवटी मिळाला. आता अण्णांना फोन करतो. करा. अण्णा. अच्छा काय म्हणले? ज्यूस पितोय नंतर. कमाल. रॅपिड फायर इकडे झालेले आहे. संपलेली आहे rapid. अंगावर येणार आहे आमच्या. खरंच अंगावर येईल. नाही नागराज सरांचं आमच्यावर पण प्रेम आहे. असं काय? तुम्हाला काय प्रश्न आहे का? मला येस. हे नाही ह्यांचा नंतर घेतो, तुमचा घेतो पहिला. मला मुद्दा हे विचारत होता की आता हे जे सिरियल तुमचे आहे, तिच्या आधीची जी सिरियल होती टोटल हुबलाक वगैरे, तर टोटल हुबलाकच्या हिरोचं नाव काय माहिती तुम्हाला? किरण गायकवाड होता. त्याच्या आधी लागीरचा नितीश चव्हाण होता. किरण गायकवाड. जे बघा त्याला माहिती आहे, तुम्हाला उशीर झाला सांगायला. किरण गायकवाड म्हणजे कन्फर्म ना? म्हणजे त्या लागीरमध्ये पण तुमच्या त्या सिरियल मध्ये होते. त्याच्यात नितीश चव्हाण होता. नाही त्यात किरण गायकवाड होता. किरण गायकवाड तिथेच आहे. त्याचीच कंप्लेंट आहे माझ्याकडे. त्याचं म्हणणं असं आहे का तेजपाल वाघने माझे पैसे दिलेले नाहीये. अरे बाप. म्हणजे हे सिरियल आता मी डायरेक्ट तोंडावर विचारलं सर, मागं पुढे काय नाही आपलं. वाईट झालं. काय म्हणणं तुमचं? त्याचे का पैसे का बुडवले त्या माणसाचे? नाही दिले की पैसे दिलेत. नाही ना बाबा, नाही दिले ना. दिले. अरे नाही दिले, प्रूफ आहे माझ्याकडे. proof आहे? अरे त्याचे पैसे दिले असते तर तिसऱ्या सिरियल मध्ये ते माणूस मर्डर करत फिरला असता का पैशासाठी?
डॉक्टर बनून सर 150 मर्डर केलेले आहेत. पैसे द्या, पैसे द्या, पैसे द्या, पैशासाठी केले. नाही, point आहे. आणि केवळ ह्या माणसामुळे त्यांनी मर्डर केले. काय प्रूफ काय? प्रूफ आहे. अरे तो मर्डर करताना प्रत्येक तेजपाल तेजपाल असं आम्ही ऐकलं पण नाही तेजपाल नाही. तसं नाही. माझं म्हणणं काय, लक्षात घ्या तुम्ही. त्यांनी मर्डर कशाने केले? कशाने? पेननी केले. हा बरोबर. सर पेनात चाकू होता, बरोबर. पेनात चाकू होता. त्या पेनाच्या चाकून त्यांनी मर्डर केले. म्हणजे त्या माणसाला हे दाखवून द्यायचं आहे का एका रायटरनं माझे पैसे बुडवले. म्हणून मी पेनानं चाकून करतो. त्याच्या मागचं हे लॉजिक आहे. लक्षात घ्या तुम्ही सगळे. तर मंडळी, फॅनपट्टी या कार्यक्रमात आता वेळ झालेली आहे आजच्या दिवसापुरतं थांबण्याची. पाहूयात याचा उर्वरित भाग उद्याच्या भागात.